लोक चाकर पाठवतो, भोई पाठवतो, तुमच्यावर गदा धरणारा कोणी ते धरणारा त्यालाही पाठवतो, मोठा दरबार भरवीर अशी अवस्था करतो. तुम्ही उद्या या. गणपतीने मनाचं भान घाबरला होता. विद्वानाची तर आपण करणार, पण त्यांनी एक लक्षात ठेवलं होतं, आयुष्यावर मी कष्ट केलेले आहेत, कोणाचं काही घेतलेलं नाही, मी निर्भय आहे आणि निर्भयपणे मी सामोरं जाणार आहे. दुसऱ्या तो विचारला, पालखी आले, भोई आले, त्या चावड्या घेणारे ते आले, वाजवणारे आले, पुढे दिवा लावला दिवसा. विद्वान किती आहे, रात्रीचा प्रकाशच असेल पण दिवसाही मी प्रकाश पाडू शकतो असा दिवा पुढे लावला आणि निघाले. हळूहळू दरबारामध्ये पोहोचले. आता राजवस्त्र त्याच्या अंगावर, पहिली वस्त्र नव्हती बरं का केलेली, राजानं पाठवलेली राजवस्त्र त्याच्या अंगावर आणि ती राजवस्त्र अशी चमचम चमचम करायची. आता हा काळा कुठं एका डोळ्यानं चकना आणि अंगावर राजवस्त्र. लोकांना काय करायचे, राजवस्त्र राजवस्त्र. झालं, मिरवणूक निघाली, दरबारामध्ये गेली आणि कैलास वाल्यांच्या गुरूंचा जय जयकार असो, जय जयकार असो, जय जयकार असो अशी मोठी आरती केली गेली. या विद्वानांच्या पाठावर धारण बसली. अरे खरोखर आले बाबा, काय माझं दुर्दैव आहे, कालिदास भागत नाही म्हणून मी आलो, पुढच्या गुरु आले, किती दुर्दैव माझं. ठीक आहे बसा. एक म्हणला, वंदन केलं, नमस्कार केले, सगळ्यांनी राजाला नमस्कार केला, सगळ्या विद्वानांना नमस्कार केला. कालिदासाचा हा गुरु होता, तोच या गुरु, यालाही नमस्कार केला. सगळे स्थानापन्न झाले, मोठमोठ्या खुर्च्या